नोकरी करायची का स्वतःचा व्यवसाय करायचा? आता खूप सारे असे जे नवनवीन युवक आहेत त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. नक्की आता मी व्यवसाय करू की नोकरी करू? माझ्याकडे डिग्री वगैरे आलेली आहे, यानंतर मी व्यवसाय करणार की नोकरी करणार? हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शेळके स्वागत करतो आपलं MR इन्फो या चॅनलमध्ये. तर सर्वात पहिलं तर मित्रांनो, आपण पाहूया नोकरीचे काय काय फायदे आहेत आणि तोटेही काय आहेत. त्यानंतर लगेच जाणून घेऊ व्यवसायाचे सुद्धा. तर मित्रांनो, जसं जर तुम्ही नोकरी करता त्यात रिस्क कमी असते. तुमचे जे काही महिन्याला इन्कम येणार असतो तो फिक्स असतो. त्यानंतर जे काही तुमची शिपमेंट असते म्हणजे 8-9 ते 5-6 वाजेपर्यंत ती सुद्धा फिक्स असते. महिन्याला येणारा हा म्हणजे जो काय आहे फिक्स आकडाही असतो. पण यात तुमचं जे काही फ्युचर आहे फ्युचर मात्र नसतं. त्यानंतर येतो मित्रांनो व्यवसाय. यात मात्र तुम्हाला रिस्क असते. तुमच्या नफ्या आणि तोट्याचे मॅनेजमेंट तुम्हाला स्वतःलाही करावं लागते. त्यात पण जर यात सक्सेसफुल झाला तर खूप मोठा फायदाही असतो. तुमची पूर्ण पिढी सुद्धा त्या बिझनेसमध्ये जाऊ शकते. बिझनेस जर सुरुवात केली, त्यात प्रत्येक कुठलाही बिझनेस असा नाही जो की अनसक्सेसफुल होऊ शकतो. जर तुम्ही त्यात तुमचे स्वतःचे कष्ट करत असाल आणि जर तुम्ही एक लेवलनी वाढत सुद्धा जात असाल तर नक्कीच तुम्ही त्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होणार. तर मित्रांनो, असे काही बिझनेसचे टिप्स सुद्धा तुम्हाला सांगतो, या पुढे सांगतोच. तर जर बिझनेस तुम्ही केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. त्यात तुम्ही स्वतःच मालक असता, स्वतःच कमवणारे असता. यात तुम्हाला काही कमाईची लिमिट नसते. म्हणजे तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे जेवढी जास्त तुम्ही मेहनत करसाल तेवढे जास्त तुम्हाला पैसाही भेटतो. त्यात जर पाहिलं नोकरीमध्ये, तर नोकरीमध्ये तुम्हाला फिक्स असतं 2-3 वर्षानंतर जी काय इन्क्रीमेंट होणार असते ती सुद्धा फिक्स असते. त्यात जर कंपनीचा लॉस झाला तर कंपनी सुद्धा काढून टाकायची भीती. आणि त्यात जर व्यवसाय पाहिला तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं खूप मोठा असं ब्रँड वगैरे निर्माण करू शकता. त्यात तुम्हाला खूप मोठी ओळखही भेटत, स्पॉन्सरशिप सुद्धा काही भेटतात, त्यातूनही खूप सारे इन्कम भेटते. असे काही नोकरीचे खूप मस्त भारी असे फायदे आहेत. आणि व्यवसायाचे तर सगळ्यात जास्त. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, एक असतो रमेश आणि असतो एक सुरेश. रमेशच्या वडिलांचं एक किराणा दुकान आहे, ज्यातून त्यांना 50 ते 60 हजार रुपये पर मंथ प्रॉफिट होतो. आणि सुरेशच्या वडील एक कंपनीमध्ये जॉबला जातात, त्यांना पण 50 ते 60 हजार रुपये पर मंथ इन्कम येतं. पण त्यांना त्यांचे 26 दिवस पूर्णपणे भरावेच लागतात. तर त्यांना त्यांच्या हातात तेवढं पेमेंट पडतो. आणि सोबतच त्यांच्याकडं जे काय एक्स्ट्राची इम्प्लिमेंट किंवा एक्स्ट्राचे जे काय पैसे वगैरे येणार आहे त्यांच्याकडं, ते सुद्धा त्यांच्याकडे नसतात. पण त्या जर व्यवसायात पाहिलं तर तुम्ही जेवढे जास्त कस्टमर करसाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होतो. नक्कीच ते 60चा 65ही कधी होतो किंवा मग कधी 60चा 55ही होऊ शकतो. पण नोकरीमध्ये तसं नाही मित्रांनो, तिथं तुम्हाला फिक्स अमाऊंटच भेटणार. पण ते वाढते किंवा मग त्यानंतर व्यवसायामध्ये तुम्ही कधी बंद करताय दुकान, कधी किंवा चालू ठेवताय. जास्त वेळ ठेवला तर तुमचा त्यात फायदा होणार. असे खूप सारे तुम्हाला व्यवसायामध्ये पॉईंट भेटतात. तर हे आहे मित्रांनो काही व्यवसायाचे सुद्धा पॉईंट. त्यानंतर एक दिवशी काय होतं, रमेशचे वडील आजारी पडतात आणि सुरेशचेही वडील आजारी पडतात. ॲज्युम करा दोघांचे वडील आजारी पडले. तर रमेश मात्र त्याच्या वडिलाच्या जागी किराणा दुकानात काम करतोय सध्या. आणि त्याच्या घरी मात्र जी काही फिक्स इन्कम येणारी होती ती मात्र त्याच्या घरी कंटिन्यू येऊच लागली. पण सुरेशचं तसं नाही मित्रांनो. सुरेशचे वडील आजारी आहे, पण सुरेशच्या घरी जी इन्कम येणार आहे ती मात्र आता बंद झाली. आता यापुढे सुरेशने काय करायचं? त्याच्या घरचे पहिले परिस्थिती डाऊन चालू आहे आणि त्यात आणखीन पैसा जाऊ लागला. हे मात्र नोकरीस तुम्हाला नक्कीच तोटा भेटतो. पण म्हणजे तुम्हाला समजतंय का मी काय बोलतोय? जर तुम्ही व्यवसाय केला तर तुमची पिढ्याने सुद्धा आणि जी फिक्स येणारी इन्कम राहते ती सुद्धा फिक्स राहते. भले तुम्ही बसो किंवा तुमच्या व्यतिरिक्त कोणी तिथे धंद्यावर बसो, तिथं तुम्हाला जी फिक्स इन्कम येणार आहे ती तुमचीच राहणार आहे. त्यात कुठलाही बदल होण्याची शक्यताच नाही. जर तुम्हाला त्यात लॉस होत असेल तर ती वेगळी गोष्ट. पण मित्रांनो, जो काही तुमचा स्टार्टअप असतो त्यानंतर जे तुमचं इन्कम चालू असते ते एक फिक्स अमाऊंट जी असते घरात येणारी ती सुद्धा चालू राहते. त्याच व्यवसायातून जर तुम्ही आणखीन एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यात आणखीन तुमचाच मोठा फायदा. ते फायदा पण झाल्यानंतर तुम्ही तिथं कोणाला जे काय वर्कर्स राहतात त्यांना कामाला लावून तिथं सुद्धा खूप सारे फायदे भेटतात. 2च्या जागी 3ही दुकाने उघडू शकता. असे खूप सारे मित्रांनो व्यवसायाचे फायदे आहे. आणि जर एकदा व्यवसाय सुरू केला तर आणि जर तो चालला तर तो कधी माग येत नसतो. माग येतो जर तुम्ही जीवावर केलं, तुम्ही
जास्तच खर्च करू लागले तर नक्कीच तुमचा त्यात लॉस होतो. पण मित्रांनो, नोकरीपेक्षा कधी व्यवसाय बराच आहे यावर तुमचं काय मत आहे नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू इन नेक्स्ट.